हे खरं तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका जेव्हा बंद करण्याचा वाहिनीने निर्णय घेतला आणि त्याविषयी जे कारण देण्यात आलं, खरं तर त्या फार खोलात जाण्याची आवश्यकता नाही आहे. पण TRP आणि रेव्हेन्यू याची सांगड जुळत नाही असं एक कारण त्यावेळी हे समोर आलं होतं. आता हे ऑफिशियल जे कारण आहे ते ऑफिशियल कारण आहे, पण त्याला अनेक प्रश्न इतर जोडले गेले. ते प्रश्न असे होते की मग याच्या आर्कायव्हल व्हॅल्यूचं काय, मग याच्या डबिंग व्हॅल्यूचं काय, मग याच्या परसेप्शन व्हॅल्यूचं काय, या सगळ्या गोष्टी जेव्हा समोर आल्या त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा हा निर्माण झाला की महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जन्मशताब्दी साजरी होत असताना त्या वर्षात ही मालिका जर बंद होत असेल तर एक मराठी माणूस म्हणून, एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे की ही मालिका बंद कशी काय होऊ शकते. आणि त्याचवेळी महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांनी फोन कॉल असतील, मेसेजेस असतील, व्हॉट्सअप मेसेजेस असतील, सोशल मीडियावर व्यक्त होणं असेल, यांनी भरभरून ही गोष्ट सांगितली की आम्हाला हा इतिहास बघायचा आहे. आणि मग माध्यम शोधणं सुरू झालं आणि त्यामध्ये हा पर्याय आम्ही निवडला की मराठी वारसा या यूट्यूब चॅनेलवर ही मालिका आपण प्रसारित करतोय. दर बुधवार आणि शनिवार अशा आठवड्यातून 2 दिवस सुरुवातीला ही मालिका असेल. हा एक पहिला प्रयोग आहे आणि मी आपणा सर्वांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीला जे सुरुवातीला मांडण्याची संधी दिली, त्यामुळे यातला प्रतिसाद हा आणखी वाढत गेला आणि पहिल्यांदाच हे घडते मनोरंजन विश्वामध्ये की मालिका ज्या आठवड्यात ऑफ एअर जाते त्याच आठवड्यात मालिकेचा पहिला भाग प्रसारित होतो आणि आज 20 जूनला मालिकेचा पहिला भाग प्रसारित होईल. आणि जेव्हा पहिला प्रोमो हा आऊट झाला आहे, आत्ता तुम्ही बघत असाल तर जवळपास 5.5 मिलियन व्ह्यूज या पहिल्याच प्रोमोला आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्राला ही मालिका बघायची आहे, महाराष्ट्राला हा इतिहास बघायचा आहे आणि त्यासाठीचा आता पर्याय खुला आहे, तो म्हणजे मराठी वारसा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.